क्षणात कानोपात्र्यानं देह अर्पण करावा. तरी माणसं म्हणली मिली ती मिली देवाच्या पायावर मेली. जाता जाता आमच्या विठ्ठलाला अपवित्र करून गेली. मरायचं तर बाहेर जाऊन मरायचं. आता ही येशीची पोरगी हित मिली. अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण होते. याच तोंडाने मंत्र म्हणताना देवाचं नाव गायला भाग्य लागतं. मग देवाच्या चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असेल विचार करा. याला गरज ज्ञानाची नाही आहे, मोठ्या मनाची आहे. रात्रभर थांबा, उद्या बघूया. रात्रभर त्या सुंदर मृतदेह शेजारी अनंत ब्राह्मण झोपले. आणि महाराज जगाचा मालक जगाचा अनंता मध्यरात्री अनंताच्या स्वप्नात आला आणि सांगतो, अनंता माझ्या लेकीनं माझ्या चरणावर देह सोडलाय. आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. आज पंढरीच्या गाभाऱ्यात गेलात कधी पंढरपूरला? मरायच्या आधीच इकडं काशी वनारसी तिरुपती सगळं करीत. पण पंढरपूर मी म्हणते वर्षातनं एकदा तिरुपती करताना मग वर्षातनं 10 वेळा तरी पंढरपूर झालं पाहिजे. माय बापाचं घर आहे ते प्रथम तिथं गेलं पाहिजे. जेव्हा नव्हते चराचर. काय वाटतं तुम्हाला? तिरुपती ही विठ्ठलाचाच अवतार आहे. महादेव सुद्धा विठ्ठलाचा भजन करी रामपूजी हे सगळं एकच आहे. पण आपलं कसं आहे, ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्याला गर्दी जास्त आहे. देव सुद्धा ऍडव्हर्टाईज वर आहे. काय कलियुग निघालं. पण 5000 वर्षापूर्वी चाणक्यांनी सांगितलं. चाणक्यनीती नावाचं पुस्तक आहे. 5000 वर्षापूर्वीच सांगितलं असं एक कलियुग येणार जिथं 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होणार. खरं खोट आज तसंच आहे. 4 खोटं बोलले की 5वं बरोबर त्याला मान्य करतो. आणि चुकून 5वं खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवते. क्वांटिटी जास्त आहे ना, क्वालिटीला किंमत नाही. आम्ही तर महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. आम्ही तर आगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. हे कळलं त्यालाच कळलं. आता हे कळायला तुका म्हणे येते पाहिजे. काही विनोद जरा संप्रदायातलेच असतात महाराज बरं का. नामदेवराय म्हणतात बघा, लटके झाले कटके तिथे खडगा एवढे राळे. लटके झाले कटके तिथे खडगा एवढे राळे. पुढे पुढची मुली हे नामदेवरायांचे कूट अभंग. कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कूट म्हणायचं. कूट म्हणजे खोडकर. आता काय झालं, लटक झालं कटक, लटक खोट, कटक कुटानं. नामदेवराय म्हणलं काय कलियुग आलं देवा. काय सांगायचं, राळ फुगिवलं गाडग्या इतकं फुगलं. राळ माहितीये तुमच्याकडे? राळ्याला काय म्हणतात? राळच म्हणतात ना. आता तू वापरत नाहीये जास्त राळ, पण आमच्याकडे एक पद्धत आहे बघा. संक्रांतीला भोगीची भाजी करतात. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी दिवशी भोगीची भाजी राळ्याचा भात करतात आमच्याकडं. तुमच्याकडं? आमच्याकडं माणसाला मेल्यावर जाळतात. तुमच्याकडं वेगळं काय असलं? तुमच्याकडे नाही म्हणले ना तुम्ही, मध्ये विचारलं. असंच असतंय सगळीकडे. तर पद्धत परंपरा वेगळी. 4 गाव सोडली की परंपरा वेगळी. तर राळ ही फुगून फुगून किती बी फुगिवलं, किती बी पाणी टाकलं तरी ते ज्वारीपेक्षा बारक, त्याच्या पुढे फुग तांबडं पांढरं असतं जरा राळ. माहितीये? जुन्या माणसाला माहिती असं. तुकोबाराय म्हणले, नामदेवराय म्हणले राळ फुगिवलं गाडग्या इतकं फुगत. पण कलियुगात फुगत. ज्ञान कमी ना अहंकार. कोण निसतं म्हणलं की नाही, ताई काय कीर्तन केलं, ताई मांडपावरच. पण अक्कल ताईला पाहिजे. ज्यानं कौतुक केलं ती कुठं शहाणा आहे. ती बी युट्यूबवर कीर्तन ऐकणारा गाबाळ आहे. त्यानं कुठं चित्त घेत नीट कीर्तन ऐकलंय. त्याच्यामुळे माणसाचं कौतुकही मनावर घ्यायचं नाही आणि माणसाचं बोलणंही मनावर घ्यायचं काही नसतं बघा. कौतुक फक्त देवाने आणि गुरूंनी करावं, बाकी कुणीच नाही. तयाचा हरी का वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुख त्याचे. तुम्ही कर्म सत्य करा, तुम्ही नामचिंतन करा. जगाने कौतुक करायची गरज नाही. नीतिमत्ता सत्य असेल तर विश्वाचा मालक तुमचं कौतुक करतो. ते कौतुक जगाच्या मालकाचं आहे. ते सत्य आहे, ते अखंड टिकणार आहे. थांबणार त्याने करू द्या. त्याच्यासाठी अखंड चिंतन हे सत्य स्वीकारता आलं पाहिजे. या विषयाकडे ताकद आहे. गेलात कधी पंढरीला? रांगेनं दर्शन घ्या, VIP न नाही. कानोपात्रा सापडत नाही VIP न.
रांगेनं गेला तर भेटती महाराज. रांगेनं दर्शन घेतलं तर एका झाडाची फांदी आडवी आहे बघा. त्या आडव्या फांदीला मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत. आडवी फांदी आहे बघा दर्शन रांगेमध्ये. ती फांदी म्हणजे समाधीवर आलेलं झाड आहे कान्होपात्रेच्या, त्याची फांदी आडवी आहे. तिला मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत नाही. नामदेवराय जरा निष्ठावंत भक्त आहे. नामदेवराय म्हणजे कटेवरीकर नाही ज्या देवाचे न घेमिता याचे दर्शन. नामदेवराय म्हणले देवा ही 16.5 वर्षाची पोरगी, आम्ही हिला का तुझ्या आधी मस्तक लावायचं रे? तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून नाही हो नामा. आमच्या चरणावर देह सोडला म्हणून मस्तक लावायचं नाही. देह सोडला तरी ज्ञानोबरायांचं वचन मोडलं नाही म्हणून मस्तक लावायचं संतांच्या वचनात. करा विचार. कुळ पावन नाहीये, अखंड चिंतन देवाचं नामचिंतन देह कालापर्यंत ठेवलंय. आज पंढरीच्या गाभाऱ्यात आहे. मग तुम्हीच मला सांगा, जर संतती परमार्थात असेल तर कुळ पावन होणार नाही? आज वेश्येची कान्होपात्र आहे. जर जगाच्या मालकाच्या दारात सामर्थ्याने स्थानापन्न असेल तर आम्ही उगच म्हणतो का धन्य माता पिता? म्हणून तर कौतुक आहे तुकोबांचं. अहो जगत गुरु तुकोबा ज्यांच्या चरणावर जगाचा मालक. अहो तुकोबांनी चलावं तर माती विठ्ठल विठ्ठल म्हणते, दगडाला हात लावावा दगड विठ्ठल होतो. अहो माणसाकडे बघावं माणूस पांडुरंगमय होतो. तुकोबाराय कीर्तन करायला लागले. पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहतो एवढं सामर्थ्याच्या तुकोबांमध्ये. ते तुकोबा सांगतात घडो मज सेवा तरी माझ्या दैवा. ते तुकोबा सेवा करायची म्हणतात. भाग्यवानच आहे ते कुळ. तुकोबा सांगतात धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, आपोटी जाणीव ठेवत संत बघा. जन्मच त्याच्यासाठी घेईन मी जन्म तुझी चरण सेवा. पण केलंय असं कधी म्हटलंय का? तुका म्हणे माझं बोलविता देव आपुली आपळे नाही मी बोलत. सखा कृपावंत वाचा त्याची माझं नाहीये हे ज्याला कळतंय पोती जे माऊली सांगतात बघा. जे दान देश काल पात्र पाहून दिलं जातं, कुठलाही उपकार न ठेवता दिलं जातं तर दानम सात्विकम शुतम. कुठल्याही प्रकारचा उपकार न ठेवता जे कर्म केलं जातं त्या कर्माला सात्विक कर्म म्हणलं जातं. शास्त्राचं वर्णन आहे. मग सात्विक कोण? संतांनी किती केलं सांगा मला. आज ज्ञानोबा तुकोबा नसते ना तर मी माणूस आहे याची सुद्धा जाणीव आम्हाला आजपर्यंत झाली नसते. एवढी कृपा संतांची आपल्यावर आहे, एवढे उपकार आहेत. मी माणूस आहे याची जाण मला ज्ञानोबा तुकोबामुळे. तर मला बाय कळली नसती, बाप कळला नसता, बहीण कळली नसती, भाऊ कळला नसता, भ्रष्टतेनं वागलो असतो. सत्य असत्य कळतं ही कृपा संतांची. आणि म्हणून या उपकाराची परतफेड संतांनी कधी मागली का? करी लाभावीनं मायच असते. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान. मग सात्विक त्याला म्हणावं उपकार केले खरं पण उपकार ठेवले अर्थात तसं. आणि यांचं कौतुक तुम्ही आम्ही कोण करणार? तयाचा हरी का वाटे तेव्हा त्याच्या हिशोबाने कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक. पण हे शक्य कसं झालं? अखंड चिंतन नामाशिवाय शक्य नाही. नाम घ्यायचं कसं काय कळालं? गीता भागवत परमार्थ केल्याशिवाय कळलं, ग्रंथ वाचल्याशिवाय कळलं, ज्ञानेश्वरी हातात आल्याशिवाय कळलं की हे खरं आहे हे खोटं आहे. एवढं ज्याला कळालं कसं कळणार आहे? काय करावं म्हणजे आम्हाला सुख लागणार आहे? काही नाही. दोन्ही हात वर करा प्रेमाने दोन्ही. राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम 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 राम, राम राम जय सीता राम, राम 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 राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम, रामचंद्र की खाली कोणी गेलं लागले? एनिवे असं घेतलं घ्या घ्या. असंही बोलल्यावर झोपण पण मी बोल ना.
त्यातली निम्मीच लोक कीर्तनाला आली, अर्धी लोक तर एकाच कामासाठी आली, टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. असंही चालतंय. फक्त एक वाक्य कायम लक्षात ठेवा, म्हणजे आम्ही पदव्या लावतो ना, हे विनोदाचार्य, समाज प्रबोधनकारण, जी टॉकीज फेमन, युवा कीर्तनकारण, हामकन डुस्कन ठुसकन हुलकं, काही खरं नाही. कायम लक्षात ठेवा, एकच पदवी खरी आहे, हरी भक्त परायण. जगाच्या मालकाचे आम्ही चाकर आहेत, आम्ही त्याचे दास आहेत. कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कीर्तनाला यायचं नाही. कीर्तन आहे म्हणल्यावर कीर्तनाला जायचंच. कीर्तनकार महत्वाचा नसतो, कीर्तन महत्वाचं असतं. लक्षात ठेवा, कीर्तनकारामुळं कीर्तन मोठं होत नाही, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठं होतो. त्या व्यक्तीची पात्रता नसताना समाज त्याला मानतो, ही कृपा त्या व्यासपीठाची आहे. नाहीतर माणसाला देव मानायची ताकद फक्त नामाशिवाय दुसरं कशात आहे सांगा. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. तुकोबराय म्हणले गाढवाचं घोडं करायची ताकद नामात आहे. मग माणसाचा महाराज होत नाही. कशात ताकद आहे? नामात आहे. माणसात आहे का? अर्थात. मग कोणामुळे? तयाचा हरिक. कोणामुळे? अखंड चिंतन. कशामुळे? गीता भागवत. अर्थात याचा बाकी काहीच नाही. आणि हे ज्याला कळालं त्याच्या मुखात भजन आहे. विठोबाय पारणे अंत नाही पार नाही एवढं भाग्य असेल माझं. आणि माझंही भाग्यच आहे. या श्री माऊली शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ही कीर्तनाची जरा माझ्या पदरात पडली. भाग्यवान आहे. माऊली म्हणजे ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब, ज्ञानानं घेतलेला अवतार, ज्ञानाला फुटलेली वाचा म्हणजे साक्षात ज्ञानोबा आहे. एका वाक्यात सांगते, भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे त्यांना ज्ञानोबराय म्हणावं ही ताकदच्या माऊलींमध्ये. त्याचं नाव शिक्षण संस्थे. महाराज ओतप्रोत ज्ञान म्हणजे ज्ञानोबराय. आणि माझा अनुभव आहे, विश्वासाने सांगते व्यासपीठावर, माझी विश्व माऊली एवढी मोठ्या मनाची आहे. माझ्या ज्ञानोबरायांनी काय किती केलं या जगासाठी हे शब्दात न सांगणारी ताकद आमची. अहो माझ्या माऊलीच्या समाधीवर कितीही माणसाने, कितीही अज्ञानाने, कोणत्याही पामराने मस्तक ठेवावं, माझ्या ज्ञानोबराय त्याच्या जीवनाचं सोनं केल्याशिवाय सोडत नाही. ही ताकद माझ्या ज्ञानोबराय. मी सायंटिफिकली सिद्ध करू शकते माझ्या ज्ञानोबराय आजही जिवंत आहे. सायंटिफिकली, सायन्सच्या दृष्टिकोनातून माझ्या ज्ञानोबराय